बोलतो आहे. प्रत्येकाने लक्ष देऊन ऐका. आपल्याला आपलं व्यसन परत चालू व्हायला नको असेल तर त्यावर जसं व्यसनमुक्त मित्रांच्यात रोजचं रोज वावरत राहणे हे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे आपल्यावर आत्ताच्या स्टेजला असलेल्या परिस्थितीचं भान असणे हेही आवश्यक आहे. आजचा विषय मगाशी मी तुम्हाला सांगितलाय, परत मी तोच विषय सांगतो. विषयाचं नाव आहे घरचे आपल्यावर प्रेम करतात का? ते आपल्यावर का प्रेम करतात आणि ते आपल्यावर कसं प्रेम करतात? पडवळ. त्याच्या अगोदर महत्वाचं बोलायचंय, आपण घरच्यांवर प्रेम करतो का? जर करत असलो तर का करतो? घरचे आहेत म्हणून करतो असलं उत्तर द्यायचं नाहीये. टू द पॉइंट. स्वतःला खरं खरं पटेल तेच बोलायचं आहे. मी घरच्यांवर प्रेम करतो का? मी घरच्यांवर का प्रेम करतो आणि कसं करतो या विषयावर बोलायचंय. कोण बोलेल पहिल्यांदा? बोला. चिकटपट्ट्या तोंडाला लावून बसायचं नाहीये. या बोला. इथं येऊन बोला. इथं येऊन बोला. व्हेरी गुड. नाव सांगायचं अगोदर. मित्रांनो, मी योगेश, मी पाटील बेवडा. हाय योगेश. संधी दिल्याबद्दल धन्यवाद. मी घरच्यांवर प्रेम करतो का? त्याचं उत्तर आहे नाही. आणि आता नाही मध्ये चाललं की कसं करतो किंवा कसं करतो, का नाही करत? त्याचं कारण आहे की त्यांनी म्हणजे मी स्वतःला आता 1 महिन्यापूर्वीचा आणि आत्ताचा याच्यामध्ये तुम्हाला थोडं सांगतो. 1 महिन्यापूर्वी माझ्याकडे कुठल्याही प्रकारची माझ्याकडे कृतज्ञता नव्हती की त्यांनी जे आत्तापर्यंत माझ्यासाठी केलेलं आहे. म्हणजे मला सांगून की मला न सांगता अनेक त्यांनी गोष्टी बॅकग्राऊंडमध्ये केल्या ज्या मी काइंड ऑफ ग्रँटेड घेतल्या की हे काय सगळ्यांच्याच घरचे करतात तर हे करतात, त्याच्यात काय वेगळं आहे त्याच्यामध्ये. तर आता त्या जसं एक एक गोष्ट उलगडत गेली तर त्या गोष्टीमध्ये मला आता हे जाणवायला लागलं की या गोष्टी रोज करणं बंद रोज करणं, ते पण एका अशा व्यक्तीवरती की जी व्यक्ती अल्कोहोलिक आहे. हे मी जेव्हा त्यांच्या बुटामध्ये जाऊन स्वतः त्यांचं लाईफ थोडंसं इमॅजिन करायला लागलो, त्याच्यानंतर मला वाटलं की हे मला स्वतःला जमलं असतं का? की जो माझा फॉर एक्झाम्पल लहान भाऊ असेल, काय नवरा असेल, बायको असेल, मुलगा असेल, कोणी असेल, त्या माणसाला मी हे रोज झेलू शकलो असतो का? आणि याचं उत्तर माझ्या मनात आलं नाही. त्या व्यक्तीला मी त्या क्षणी काही ना काहीतरी ॲक्शन घेऊन आयदर त्याला मी रिहॅबला पाठवलं असतं किंवा मी कुठेतरी जाऊन 4 लोकांना सांगितलं असतं की या व्यक्तीचा माझा संबंध नाही, किंवा तिसरी गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीला मी घराच्या बाहेर काढलं. त्या 3च गोष्टी झाल्या असत्या. हे माझ्या बाबतीत घडलं नाही सुदैवाने ॲज यट. कारण तिथे कुठेतरी मला हे जाणवलं की माझा त्यांचा जो आहे तो पूर्णपणे वन वे आहे, परंतु माझा रोड मी क्लोज करून ठेवलेला आहे. माझ्या वागण्याने, माझ्या सवयीमुळे आणि माझ्या घेतलेल्या काही डिसिजन्समुळे मला हे जाणवलं. आणि त्याच्यामध्ये मला पहिली गोष्ट जाणवलं की मी त्यांच्यावर प्रेम करत नाही जे मला करायला हवं.
कसं करत नाही, म्हणजे त्यांच्या असलेल्या छोट्या छोट्या गोष्टी, डे टू डेच्या गोष्टी असतील, त्यांचे काही कन्सर्न्स असतील, त्यांना काही गोष्टींबद्दल पटत नसेल, आवडत नसेल, माझ्याबद्दल असेल किंवा जनरल असेल, त्याच्यामधला माझा इंटरेस्ट मी स्वतः कमी केला. मी फक्त माझ्याभोवती स्वतःचा एक वलय तयार केलं आणि त्याच वलयामध्ये तेच माझं जग आहे हे मला वाटायला लागलं. जो मी अतिशय एक फ्रेंडली किंवा एक सोशल माणूस होतो तो मी लोनर झालो आणि ते बाय चॉईस झालं. मला कोणीही सांगितलं नाही की तू लोनर होऊन एका रूममध्ये बसून किंवा बारमध्ये बसून किंवा कुठेतरी बसून दारू पी, गाडीमध्ये बसून दारू पी. प्लेसेस तर आपल्याला सगळ्यांना माहिती. ही दुसरी गोष्ट घडली. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कसं करतो हे मी फक्त माझ्या मनातल्या मनात सांगायचो की मला माझ्या मुलाबद्दल, बायकोबद्दल, आईबद्दल, बहिणीबद्दल, मित्राबद्दल, मैत्रिणीबद्दल आणि ज्या लोकांनी माझं आयुष्य इन्फ्लुएन्स केलेलं आहे त्यांच्याबद्दल मला खूप वाटतं. पण मग ते वाटतं तर जसं आपण म्हणलं की एखादी गोष्ट वाटलं तर फोडणीला तरी टाक, नुसतं वाटून घेऊन तू काय करतोयस, तर ती मी फोडणी कधीच घातली नाही. असं मला गेले 1 ते 1.5 वर्षात खूप प्रकर्षाने जाणवलं. त्याच्यामुळे काय झालं सर की जे मी आत्तापर्यंत केलं होतं ते पूर्णपणे सगळं साफ झालं आणि आता माझा जो चेहरा जो त्यांना नको आहे तो माझा चेहरा पुढे आहे की बाबा हा व्यक्ती अतिशय स्वार्थी आहे, हा व्यक्ती फक्त स्वतःचा विचार करतो, याची आम्ही एवढी काळजी घेतो पण आम्हाला त्याच्याकडनं काहीही बदल्यात मिळत नाही. म्हणजे तो फक्त स्वतःचं काय करतोय तर बाबा स्वतःच्या थोडीफार सो कॉल्ड तब्येतीची काळजी घेतोय, काय थोडंफार घरात पैसे देतोय, काहीतरी कमवतोय, काहीतरी करतोय. मला त्याच्यातच खूप भूषण वाटत होतं की एवढं सगळं करून सुद्धा मी हे करतो. मग आता तुम्हाला प्रॉब्लेम काय माझा ॲक्सेप्टन्सचा. आणि त्याच चक्करामध्ये बरोबर मी अडकलो की मी सगळं व्यवस्थितच चाललं ना. मी जरी दारू पीत असलो तर मी घरात पैसे देत नाही का, मी काय माझ्या मुलांच्या शिक्षणाची फी भरत नाही का, मी काय एवढा इतका मूर्ख आहे की सोसायटीमधून मारामाऱ्या करतोय, पोलीस चौकीला जाऊन येतोय, रोज हे करतोय. पण त्याच्यामधला मेन जो पार्ट होता की तुम्ही तुमच्या घरच्यांवर प्रेम करताय, हो याचं उत्तर असेल तर ते दाखवा. आणि त्या दाखवण्यात सर मी कमी पडत होतो ऑन अ डेली बेसिस. हे मला जाणवलं. हे मला जाणवत आधी नव्हतं का, जाणवत होतं. परंतु त्यावेळेचा जो कार्यक्रम होता त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा कम्फर्ट झोन हा होता की असं काही जाणवलं की चला पटकन जाऊन काहीतरी घेऊ, म्हणजे ते सगळं सप्रेस होतं. मग तुमच्या ज्या भावना होत्या त्या पूर्णपणे ॲक्शनमध्ये का रूपांतर झाल्या नाही याचा प्रश्न मला इथं आल्यानंतर त्याचं उत्तर सापडलं. याचं कारण हे होतं की माझ्या डोक्यातले विचार हे फक्त माझ्या डोक्यातच राहत होते किंवा मनातच राहत होते आणि ते विचार जर एक्झिक्यूट करायचे असतील तर मला हार्ड रियालिटी फेस करावी लागेल. त्याच्यामध्ये प्रसंगी माझ्या काही गोष्टी असतील त्या समोरच्यांना पटणार नाही, त्यांच्या गोष्टी मला पटवून घ्याव्या लागतील, समजून घ्याव्या लागतील, त्यांच्या बुटामध्ये जाऊन मला त्यांचं काय म्हणणं आहे समजून घ्यावं लागेल. एवढा मोठा एफर्ट कोण टाकणार. त्यापेक्षा बेटर आहे आपल्याला सिम्पल माय प्लेजर, माय विल आणि माय ओन हॅपीनेस या एवढ्याच सर्कलमध्ये मी अडकलो. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं सर की ते प्रेम जरी असलं तरी मी ते दाखवू शकलो नाही माझ्या ॲक्शनच्या थ्रू. हे माझं स्पष्ट मत आहे. आता तुमचा दुसरा प्रश्न की ते तुमच्यावर प्रेम करतात का, त्याचं उत्तर आहे हो. प्रेम करत होते, करत आहेत आणि करत राहतील. पण आता त्याच्यामध्ये खूप मोठा पण आला. माझं वागणं कसं असणार आहे, माझी सोब्रायटीची डेफिनेशन स्वतःला मी जाऊन ती रोज 1 डे ॲट अ टाईम कशी एक्झिक्यूट करणार आहे याच्यावरती हे सगळ्या पुढच्या गोष्टी अवलंबून आहेत. आता मी हे गॅरंटेड धरू शकत नाही की मला जो सपोर्ट मिळतोय, मला जो काय म्हणजे माझ्या घरात काही डॉक्टर्स आहेत सर, त्यामुळे मला मेडिकली पण फार पटकन समजतं. या बाकीच्या कदाचित अनफॉर्च्युनेटली लोकांना कळत नाही जोपर्यंत डॉक्टरकडे जात नाही. त्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे ज्या आहेत त्या मला परत रिस्टोर कराव्या लागतील. त्या ज्या गिव्हन होत्या, ज्या अगदी सहज तुम्हाला मिळत होत्या, त्या गोष्टी आता जरी अवेलेबल असल्या तरी त्या तुम्हाला अनलॉक करणं ज्याला एखादं म्हणतात की जो समोर आहे त्याला एक मोठं कुलूप लावलेलं आहे, त्याची किल्ली कुठे माहिती नाही, शोधून आण, त्याचे प्रयत्न कर, ते कुलूप उघड, त्याच्या आतलं जे कपाट आहे त्याच्यानंतर तुला कळेल की त्या कपाटामध्ये काय काय आहे. तर हा जो मोठा प्रवास आहे, ही जी रिकव्हरीचा पाथ आहे, सोबरेटीचा पाथ आहे. म्हणून मी तुम्हाला म्हणजे आपल्याकडे खूप छान प्रश्न विचारला की तुम्हाला ॲब्स्टिनन्स आणि सोबरेटी यातला फरक कळला आहे का. आपण आत्ता जे सगळेजण आहोत ते फक्त ॲब्स्टिनंट आहोत. वी हॅव नॉट इवन स्टार्टेड अवर जर्नी टुवर्ड्स सोबरायटी. या सोबरायटीची जर्नी आता मी काय जास्त बोलणार नाही, पण माझं सिम्पल म्हणणं आहे की त्याच्यामधलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की हे नातेसंबंध जे आहेत की जे आपल्याला प्रेम मिळालेलं आहे तेच टिकवणं. पहिली गोष्ट म्हणजे ते परत घेणं आणि त्याच्यानंतर ते टिकवणं आणि ते त्याच्यानंतर पुढचा कार्यक्रम की ते वाढत जाणं किंवा कसं होणं हे आपल्या सर्वस्वी ॲक्शन्सवरती आहे. हे असं माझं मत बोलायचं. संधी सर थँक्यू. मित्रांनो, योगेशने आत्ता सांगितलं की मी
प्रेम करतो का घरच्यांवर? तर नाही करत म्हणला. ऍक्च्युली ते उत्तर चूक आहे त्यांचं. करतो तो प्रेम. त्याला म्हणायचं होतं मला व्यक्त करता येत नाही. ऍक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. योगेश तू बोलतो कसा त्यापेक्षा योगेश तू वागतो कसा हे फार महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे आत्ता तो मांडला त्याप्रमाणे ते माझ्यावर प्रेम करतात का? हो. याच्यानंतर करतील का? हो. असं नाहीये बरं का. डोंट बी अंडर रॉंग इम्प्रेशन. आता आपण आपल्या घरच्यांचा इतक्या वेळा विश्वासघात करून इथपर्यंत आलेलो आहे की ते आता आपल्यावर पहिल्यासारखं प्रेम करतीलच असं नाहीये. टेकन फॉर ग्रँटेड धरू नका. ते तुम्हाला सगळ्यांना ओळखून आहेत. तुम्ही अद्याप स्वतःला ओळखलेलं नाही. म्हणून तुम्हाला व्यसनमुक्ती केंद्रामध्ये ठेवण्यात आलेले आहे. ठेवण्यातला अंडरलाईन व इन्व्हर्टेड कॉमा. इथं का ठेवलंय रे तुला? इथं तुला स्वतःबद्दल विचार करायला वेळ मिळेल. त्यांनी आता एक छान शब्द वापरला, ॲब्स्टिनन्स. आत्ता शरीरामध्ये दारू नाही आहे, त्यामुळे बॉडीची केमिस्ट्री बऱ्यापैकी नीट झालेली आहे. ती बऱ्यापैकी नीट झालेली असताना व्यवस्थित जागेवर राहून विचार करायची वेळ आहे. आपण घरच्यांवर प्रेम करतो का? तर याचं उत्तर हो, करतो. का करतो? सहवासाने आलेलं प्रेम आहे ते. कुत्र पाळलं ना तू कुत्र्यावरही प्रेम करतो, नाही करत? बरोबर बोलतोय का मी? ते तुमच्यावर प्रेम करतात का? हो, करतात. का करतात? सहवासाने आलेलं प्रेम आहे ते. आपण का करतो? कितीही ओढा लावला आपण त्यांना तरी ते अजून आपल्यावर जीव टाकतातच. बरोबर बोलतोय का रे मी? जरा परखड आहे माझं बोलणं, पण फॅक्ट आहे की नाही? किती वेळा गैरफायदा घेतला रे तुम्ही घरच्यांचा. तुम्ही काय आणि मी काय? मी काय लई शाणा आहे काय? आतापर्यंत अनंत वेळा, अनंत असा शब्द वापरतोय बरं का मी, अनंत वेळा घरच्यांचा गैरफायदा घेतला. दर वेळेला त्यांचा विश्वासघात केला. बरोबर बोलतोय का रे जितेंद्र मी? हा, किती हजार वेळा तुझ्या घरच्यांना तुझ्या वागण्यामुळे मान खाली घालायला लागली रे. हा विचार करायचा आहे इथं थांबून. आणि मग कसलं प्रेम करतो रे घरच्यांवर? सगळं खोटं, सगळं खोटं. नाही करत.
आणि घरचे रे जरा 4 दिवस दारू नाही प्यायला की बाब्या उभा राहायला, आम्ही नाही पाहायला, बाब्या उभा राहायला, हेच करतात राव. कौतुक करतात की नाही? त्याचं तेवढं एक दारू सोडलं ना तर तो इतका चांगला आहे ना असं म्हणतात की नाही रे देशपांडे? जरा त्यांनी कडेवर घेतलं की या बाब्यानी पोटात लाटा मारल्याच. संदीपराव, आयुष्य गेलं पोटात लाथा मारण्यात. हे नाही करावं गेलं का? घरच्यांच्या पोटात लाथा मारण्यात आपलं आयुष्य गेलं पडवळ. आता आयुष्य थोडं राहिलेलं आहे. वय कितीही असो तुमच्यातल्या कोणाचंही. मगाशी मी म्हणलं बेवडे लवकर मरत नाहीत, पण जर आपण आपल्या वागण्यात बदल केला नाही तर कोणत्याही क्षणी आपल्यातला कोणीही ऑफ होऊ शकतो. आता तर काय पावसाळ्याचेच दिवस आहेत, म्हणजे बेवडे मारायचा सीझन आहे. फॅक्ट आहे बर का. दारू प्यायल्यावर शरीरातलं टेम्परेचर आणि पावसात भिजल्यावर किंवा या हवेतलं टेम्परेचर हे पूर्णपणे मिसमॅच होतं व शरीरातला प्राण फटकन निघून जातो. असे 500 बेवडे मेलेले मी 25 वर्षात बघितलेले आहेत. आणि 25 वर्ष झाली मी खोटं बोलत नाही बर का. याचा अर्थ तुम्हाला मी धाक घालतोय, तुला सांगतोय. असे नसून मी सावध करतोय तुम्हाला. इथून नाही, जरा पावसाळा संपला की मग काय हरकत नाही. पाऊस कधी सांगता येत नाही आयुष्यात, आणि मरायला काय पाऊसच यावा लागतो असं नाही. सावध व्हा मित्रांनो. विचार करायची वेळ आहे. आपण घरच्यांवर प्रेम करतो का? वेळ होता का रे आपल्याला घरच्यांवर प्रेम करायला कधी? खरं सांगायचं तर नव्हता. प्रेम करायच्या वेळेला पैसे नव्हते. पैसे असतील तर वेळ नव्हता, वेळ असेल तर पैसे नव्हते. वेळ आणि पैसे दोन्ही असेल हा, देअर यू आर. हा, मी जागेवर नव्हतो. पैसे आहेत, वेळ आहे, पण आमचा टांगा पलटी घोडे फरार. मी जागेवर नव्हतो. आत्ता तुमच्यातले लोक इथं ऍडमिट आहेत. तुमच्यातल्या कोणाकोणाच्या घरचे लोकांचे वाढदिवस आत्ता ह्या स्पॅनमध्ये आहेत रे, की जे तुम्ही रिहॅबमध्ये असताना तुमच्या घरच्यांचे वाढदिवस होऊन गेले. करा बरं हात वर कोणीतरी. अगं ग ग ग ग आले की रे, 5, 6, 7 आले हात वरती. म्हणजे मी म्हणतोय ते बरोबर आहे, आम्ही जागेवर नसतो. बघा बुवा, व्यसनानी आपल्याला कुठं आणलेलं आहे. बरोबर बोलतोय का देशपांडे मी?
व्यसनानी आपल्याला आपल्या घरादारापासनं आप्तेष्टांपासनं खूप लांब आणलेलं आहे. त्याला माझ्या भाषेत व्यसनानी तुला 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 सुद्धा लोटत दूर नेलेलं आहे. त्यांची इच्छा नव्हती तू असं दूर जावंस. मी रिहॅब बद्दल बोलत नाहीये, मी मनानी दूर जाण्याबद्दल बोलतोय. टेक इट व्हेरी सिरियसली and henceforth behave sincerely. आतापर्यंत झालं तेवढं बास. पटलं तर वागून दाखवा, नाही पटलं दारू आहे बर का रे, शिकवायला समर्थ तुम्हाला. मला शिकवलं, मला जे शिकत नव्हतो ते सगळं त्या पीत असलेल्या दारूनी शिकवलं. तुझ्या घरी कोण कोण असतं रे? आई बाबा बहीण. आई बाबा बहीण, बरोबर. तुमच्या घरी कोण असतो? बायको आणि मुली. एक मुलगी. किती वयाची आहे मुलगी? हा, माझाही मुलगा असाच 7 वर्षाचा होता. मी पीत असलेल्या दारूमध्ये माझ्या मुलाचं लहानपण विरघळून गेलं. तुझ्या मुलीचं लहानपण विरघळू द्यायचंय की नाही ह्याचा चॉईस आत्ता तुझ्याकडे आहे. तू माझा दुश्मन नाहीयेस, मी तुला सावध करतोय. का रे, मला का सावध करतो? अरे बेसावध आहेस म्हणून. तू का करतोय? मला असंच कोणीतरी सावध केलं होतं आणि मी झालो नव्हतो. मी थांबलो तेव्हा माझा मुलगा 18 वर्षाचा झाला होता. सगळं राहून गेलो. त्याला स्कूटर चालवायचं राहून, शिकवायचं राहून गेलं. पोहायला त्या टँकवर सोडायचं राहून गेलं. शाळेतनं ट्रिप आली मुलांची की ट्रिपची बस यायच्या आत आपले बाबा आले असतील असं मुलं खिडकीतनं बघत असतात. बाबा कुठे होते? बाबा अडकले होते. सोडा संपला, सोडा आण. क्वार्टर संपली, सोडा उरला म्हणून क्वार्टर आण. ट्रिप येऊन 20 मिनिटं झाली तरी बाबा मात्र बार अँड रेस्टॉरंट मध्ये. मी माझी गोष्ट सांगतोय. ह्याला म्हणतात मुलांचं लहानपण घालवणं. आपण आपल्या हाताने आता लहान मुलांचं लहानपण घालवायचं
नाहीये. तुझे वडील किती वर्षाचे आहेत रे? 56. ते काय अमरपट्टा घेऊन आलेत का? आयुष्य अजून 500 वर्ष जगणार आहेत का ते? मग 56 वर्षाचे आहेत. तुझं किती वय आहे? 26. म्हणजे यू आर टू यंग यार. तुझ्या हातामध्ये आईबापांची सेवा करायचा वेळ आहे. आज माझा मुलगा 44 वर्षाचा आहे. परवाच त्याचा वाढदिवस झाला. आज तो पूर्णपणे स्टेबल आणि समाधानी आयुष्य घालवतोय. आज तो माझ्यापेक्षा जास्त पैसेवाला नक्की आहे. परवाच त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी माझ्या मनात आलेला प्रश्न असा होता, योगेशराव, मी कुठं होतो 44व्या वर्षी? मी 44व्या वर्षी वाट बघत होतो. 10 महिने झाले, 11 महिने झाले. आता पुढच्या महिन्यात मला वर्ष होणार दारू थांबून. काय म्हणजे किती पावलं मागं आणली मला या व्यसनानी. 44व्या वर्षी माणसं आयुष्यात उत्कृष्टरित्या स्टेबल असतात. तुझं किती वय रे? 10 लाख रुपये तरी आहेत का तुझ्या बँकेमध्ये? 31. तुझं वय किती रे? 51. किती लाख रुपये आहेत तुझ्या स्वतःच्या बँकेमध्ये? घंटा. पैसे जमवायचे असतात, कळलंच नाही. अहो मला तर बिलिंग झालं की ते आलेले सगळे पैसे मला माझा प्रॉफिटच वाटायचा. व्यवसाय करताना पडवळ. इतकं वाईट चाललं होतं माझं. हा विचार करायचा आहे इथं बसून. किती मागं पडलाय रे बेट्या आयुष्यात तू. तुझ्या बरोबरची मुलं कुठे आहेत आज? ह्याचा अर्थ गुडघ्यात मानाखाली घालून कोपऱ्यात बसून रडायचंय असं नाहीये. बिगिन अगेन. आपण इतर लोकांपेक्षा अधिक कर्तव्य तत्पर असतो. We people are up and above than normal society people. उदाहरणच द्यायचं झालं, ड्रायडेच्या दिवशी इतर लोक दारू पित नाहीत. आपण कसे जातो तुरु तुरु, कुठूनही का होईना मिळवतोच. बरोबर बोलतोय का मी? ड्रायडेच्या दिवशी दारू न प्यायलेले, ड्रायडे म्हणून दारू प्यायला नाही असा एक जण तरी आहे का रे इथं? या आईला एकही हातवर नाही आला. याचा अर्थ आपण सगळे मेरिट लिस्टवाले आहे. इथं डोनेशनच्या सीट येत नाहीत. मग आता जर आपण मेरिट लिस्टवाले असू तर आता मेरिट लिस्टमध्ये असल्यासारखं वागायचंय. बाहेर पडल्यावर करेक्ट दिशेने काम करत राहायचंय. मगाशी परागनी सांगितलं तसं
कष्ट, शिस्त, सातत्य आणि प्रामाणिकपणा या 4 गोष्टी जर धरून चाललात तुम्ही तर आयुष्यात कुठल्या कुठे जाल. ठीक आहे. मी गेलोय, हा पराग करंदीकर गेलाय, हा विनायक झाला बघा, त्याला 11 महिने झाले थांबून. किती रे? आजच्या तारखेला डिस्चार्ज होऊन 11 महिने झाले. होणार, थांबणार. ज्याला प्यायची नाही तो कुठेही गेला, कुठल्याही परिस्थितीत गेला तरी नाही पिणार, मी तुम्हाला सांगतो. आणि ज्याला लावायचीच आहे ते इथनं बाहेर पडल्यावर 11-12 मिनिटात लगेच धंदा शोधणार दारूचा. 5-50 रुपये कुठेही भीक मागणार. कारण हात पसरण्यात काय आपल्याला तसं नवीन नाही ना. पुसणे पासणे घेणं नवीन आहे का? नाही. काय नाही तर रद्दी विकते. हाच तो गैरफायदा घेणं झालं. घरच्यांना काय कळत नव्हतं रे आपले धंदे काय चालले. कळत होतं, पण ते प्रेम करत होते आपल्यावर. आता टर्न आपली आहे. आता आपण आपल्या कृतीतनं घरच्यांवरचं प्रेम व्यक्त करायचं आहे. या ठिकाणी मी थांबतो. मी आत्ता बोललेल्या गोष्टींवरती कोणालाही काही प्रश्न असेल तर अत्यंत मनमोकळेपणाने विचारा. या ठिकाणी कोणी कोणाला हसायला जमलेलं नाहीये. आपल्या वागण्यामुळे आपलं व घरच्यांचं बाहेरच्या समाजात हसं झालेलं आहे म्हणून आपण इथं आलेलोय. अथर्व, हा बोल रे. हो पराग, इकडे ये, तुला प्रश्न विचारतायत. माझ्याबद्दलच आहे. मला 11